अहमदपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि नगररचनाकार यांना लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचून 5 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे। तक्रारदार यांच्या मौजे मरशिवनी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर या ठिकाणी सर्वे नंबर 56 मधील 3600 चौरस किलोमीटर क्षेत्रास वाणिज्य प्रयोजनार्थ जमीन विकासाची प्राथमिक परवानगी प्राप्त झाली असून त्यामध्ये अंतिम परवानगी मिळण्यासाठी नगर परिषद अहमदपूर या ठिकाणी दाखल केलेल्या प्रकरणात तक्रारदार यांनी ऑनलाईन चलान भरणा केला। तक्रारदार हे त्यांचे प्रलंबित कामासाठी नगर परिषद कार्यालय अहमदपूर या ठिकाणी गेले असता नगर रचनाकार वर्ग 2 चे अजय विजयकुमार कस्तुरे यांनी तक्रारदार यांना प्रलंबित कामासाठी स्वतःसाठी आणि मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे नगर परिषद अहमदपूर यांच्यासाठी असे मिळून एकूण सुरुवातीस 7 लाख रुपये लाचेची मागणी केली। तडजोडी अंती 5 लाख रुपये देण्याचे ठरले। दिनांक 14 फेब्रुवारी रोजी शासकीय पंचांसमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता आरोपींनी सुरुवातीस 7 लाख रुपये लाचेची मागणी केल्याचे आणि तडजोडी अंती 5 लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केले। त्यानंतर थोड्या वेळाने तक्रारदार नगर परिषद अहमदपूर या ठिकाणी गेले असता अजय कस्तुरे याने तक्रारदार यांच्या कारमध्ये लाचेची रक्कम 5 लाख रुपये शासकीय पंचांसमक्ष स्वतः स्वीकारली आहे। दोन्ही आरोपीस सापळा पथकाने लागलीच लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतले। दोन्ही आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन अहमदपूर या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। हा सापळा कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस अधीक्षक परिक्षेत्र नांदेड डॉक्टर राजकुमार शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश कुमार स्वामी यांच्या मार्गदर्शनात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लातूरचे पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली, अनवर मुजावर, पोलीस हवालदार फारुक दामटे, भागवत कठारे, श्यामगिरी, भीमराव आलुरे, शिवशंकर कचवे, रुपाली भोसले, संदीप जाधव, गजानन जाधव, संतोष क्षीरसागर यांनी पार पाडले आहे। लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खासगी इसम कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य पैशांची मागणी करत असल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे। प्रतिनिधी हारून मोमीन, NTV न्यूज मराठी, लातूर।